नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण अभ्यास हा विषय अभ्यासत असताना त्याच्यामध्ये पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणशास्त्र आणि त्या संदर्भातील असणाऱ्या व्याख्या या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। विविध विषयातील पदव्या संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या विषयी जाणीव जागृती व्हावी यासाठी सर्व विद्यापीठातील किंवा विद्यापीठांनी पर्यावरण अभ्यास हा विषय अनिवार्य केला आहे। हे आपण मागच्या तासिकेमध्ये या ठिकाणी आपणाला सांगितलेलं आहे। साधारणतः 1970 नंतर पर्यावरणशास्त्र ही विज्ञानाची स्वतंत्र अशी शाखा अस्तित्वात आली। खरं म्हणजे आजच्या विज्ञान युगात पर्यावरण शिक्षण ही काळाची गरज आहे। पर्यावरणातील विविध घटक मानवाला जगण्यासाठी, मानवाच्या समृद्धीसाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मोलाची मदत करतात। मानवाने सुद्धा पर्यावरणाच्या या मदतीचा सहयोग घेत त्या ठिकाणी आपली प्रगती साधली आहे। मानवी जीवन सुखी त्या ठिकाणी बनवण्यासाठी निसर्गातील अनेक गोष्टीचा, पर्यावरणातील अनेक गोष्टीचा वापर मानवाने त्या ठिकाणी केलेला आहे। आजपर्यंत मानवाने पर्यावरणाकडून फक्त घेण्याचीच प्रक्रिया त्या ठिकाणी अवलंबली आहे आणि अशा या कृत्यामुळे आज पर्यावरणात खूप मोठे त्या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत। जैविक घटकाचा नाश होत चालला आहे। परिसंस्थांमध्ये मानवाच्या कृत्यामुळे सतत बदल होत आहेत। यामुळे पर्यावरणीय समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत। या समस्यांनी आज भयंकर स्वरूप त्या ठिकाणी धारण केले आहे। या सर्व घटकांच्या व अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपणाला यावर त्या प्रकाश या माध्यमातून आपणाला टाकायचा आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या जीवसृष्टीचा संबंध हवा, पाणी आणि जमीन या घटकाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने येत असतो। मानव या सृष्टीमधलाच एक घटक असून त्याचे अस्तित्व ही निसर्गावरच अवलंबून आहे। पृथ्वीवर असणारे जैविक व अजैविक घटक यांचा संबंध अतूट आहे। पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर काही कालावधीनंतर पहिल्या सजीवाची निर्मिती झाली। या सजीवांच्या उत्क्रांतीमधूनच पुढे मानवाची निर्मिती झाली। पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, सूर्यप्रकाश, हवा, पाणी या घटकांची आवश्यकता आहे आणि हे सर्व घटक निसर्गातून, त्याच्या सभोवतालच्या परिसरातून त्या ठिकाणी त्यांना मिळत असतात। या परिसराशी असलेल्या नात्याचा, सहसंबंधाचा अभ्यास म्हणजेच पर्यावरणाचा अभ्यास होय, असे या ठिकाणी आपणाला सांगता येईल। निसर्गामध्ये जैविक व अजैविक घटकाच्या क्रिया प्रतिक्रियांचे अनेक स्तर आहेत। या प्रत्येक स्तराचे एकमेकाशी परस्पर पूरक संबंध असतात। मानवाने निसर्गाच्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्याने निसर्ग चक्रामध्येच प्रामुख्याने हस्तक्षेप केला आहे। जोपर्यंत हा हस्तक्षेप मर्यादित होता तोपर्यंत मानवाने प्राकृतिक घटक एकमेकांना पूरक होते। पण
जेव्हा मानवाचा निसर्गामधील हस्तक्षेप वाढला, त्याचा हव्यास वाढला, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी निसर्गामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ प्राण्याची हत्या, जंगलतोड, अनियंत्रित लोकसंख्या, शहराशी होणारी झपाट्याने वाढ, या क्रियामुळे त्या ठिकाणी निसर्गातील समतोल त्या ठिकाणी बिघडलेला आहे. यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर येत्या काही वर्षामध्ये मानवाची एकही दैनंदिन गरज पूर्ण होऊ शकणार नाही. शुद्ध हवा, पाणी, अन्न यासाठी सुद्धा राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संघर्ष होत राहतील. ही परिस्थिती आज निर्माण का झाली याची जाणीव करून घेण्यासाठी पर्यावरण अभ्यासाची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरज आहे. पर्यावरण हा शब्द प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी उच्चारतो. पर्यावरण या शब्दाचा थोडक्यात अर्थ असा आहे, सभोवतालचा परिसर म्हणजे पर्यावरण. परिसर या शब्दामध्ये सभोवताली असणारे जैविक आणि अजैविक घटक व मानव या सर्वाचा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने करत असतो. कोणत्याही बाह्य घटकामुळे सजीवावर परिणाम झाला तर त्याला पर्यावरणात बदल घडविणारा घटक असे म्हणतात. म्हणजेच आपल्या सभोवताली असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांना आपण पर्यावरण असं त्या ठिकाणी संबोधतो. पर्यावरण शास्त्र या विषयाला इसवी सन 1972 स्टॉकहोम येथे झालेल्या या विषयावरील जागतिक परिषदेनंतर विकसनशील देशात पर्यावरणाच्या समस्येकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. देशाचा आर्थिक विकास साधताना तेथील पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. याची जाण शासन व समाज यांना मोठ्या प्रमाणात होत आहे असे आढळून आले आहे. या संबंधी जनजागृती करण्याचे मोठे प्रयत्न त्या ठिकाणी होत असताना या पर्यावरण शास्त्र विषयाचा प्रामुख्याने शास्त्रशुद्ध अभ्यास करणे ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण संतुलन कसे साधता येईल याबाबत त्या ठिकाणी विचार होऊ लागल्याने विविध ठिकाणी विविध नैसर्गिक शास्त्रे यांच्यातून पर्यावरणशास्त्र हा विषय प्रामुख्याने इसवी सन 1960च्या सुमारास पर्यावरणशास्त्र 20व्या शतकाच्या उत्तरार्धात त्या ठिकाणी हा स्वतंत्र विषय प्रामुख्याने उदयास आला. औद्योगिक क्रांतीनंतर नवनवीन शोध लागले. दुसऱ्या महायुद्धाचे गंभीर परिणाम त्या ठिकाणी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी शहरांनी अनुभवले आणि त्यातून पर्यावरणशास्त्राकडे लोक आकर्षित झाले आणि त्यासाठी मग सामाजिक व नैसर्गिक शास्त्र यांच्यात त्या ठिकाणी समन्वय साधण्यात आला. अशा पद्धतीनं पर्यावरणशास्त्राचा त्या ठिकाणी उदय झालेला आपणास पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणशास्त्र त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपणाला पर्यावरणशास्त्राच्या व्याख्या देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अलीकडच्या काळात पर्यावरणशास्त्र हा शब्द समाजातील प्रत्येक स्तरावर जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. म्हणून पर्यावरणाचे इतर विद्याशाखाशी असणारे संबंध प्रामुख्याने आपणाला असलेले पाहावयास मिळतात. जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र व पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र, नागरिकशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र, इतिहास आणि पर्यावरणशास्त्र, भूगोल आणि पर्यावरणशास्त्र, त्याचबरोबर राज्यशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्राशी पर्यावरणशास्त्राचा संबंध
त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पर्यावरणाचे अध्ययन आणि संशोधन होत आहे. आपण मागच्या तासिकेमध्ये हे पाहिलेलंच आहे. सध्या आर्थिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण अशा संज्ञा प्रचलित होत आहेत. जागतिक पर्यावरण नियोजन ही नवीन संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्की होत चालली आहे. सर्वसाधारणपणे पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती असे जरी असले तरी उत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट भागाशी निगडीत असलेली सभोवतालची परिस्थिती होय. खरं म्हणजे पर्यावरण हा भूगोल विषयाचा मुख्य गाभा आहे. तर पर्यावरणशास्त्रात मानवी जीवन व त्यांचे पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास होतो. वैज्ञानिकांनी भूगोल व पर्यावरण हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे संबोधले आहे. पर्यावरणशास्त्राचा सखोल आणि अर्थपूर्ण अभ्यास व्हावा यासाठी वैज्ञानिकांनी पर्यावरणशास्त्राचा वेगळ्या किंवा पर्यावरणशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या व्याख्या आपणाला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. व्याख्या पाहत असताना जॉन्सन अर्क नावाच्या पर्यावरणशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: पर्यावरणशास्त्र म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव यांचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र असं जॉन्सन अर्क यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरी व्याख्या हर्स्कोविस्टन एनजे एनजे या तज्ज्ञांनी केलेली आहे. पर्यावरण म्हणजे सर्व बाह्य परिस्थितीचे आणि प्रभावाचे एकत्रीकरण होय, जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सजीवाच्या विकास चक्राला प्रभावित करत असते. अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आहे. पार्क सी नावाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी पर्यावरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. पर्यावरणशास्त्राची विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी मानवाला वेढणारी जी नैसर्गिक किंवा सांस्कृतिक परिस्थितीची एकात्मिक अवस्था असते तिलाच पर्यावरण असे म्हणतात. फंक व वॅगन्सन या तज्ज्ञांनी पर्यावरणाची पुढीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे. व्यक्ती, जीव अथवा समूह यांचे अस्तित्व व विकास यांच्यावर परिणाम करणारे बाह्य परिस्थिती घटक किंवा वस्तू म्हणजे पर्यावरण. अशा पद्धतीची त्यांनी व्याख्या केलेली आहे. जॅकी स्मिथ नावाचा एक तज्ज्ञ आहे. त्यांनी व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे: सजीवाने अनुभवलेल्या प्राकृतिक, रासायनिक व जैविक परिस्थितीची गोळाबेरीज म्हणजे पर्यावरण. त्यामध्ये हवा, मृदा, जल, प्रकाश, आसपासच्या वनस्पती, सजीवांच्या स्वतःच्या जातीचे व अन्य सदस्य तसेच इतर सजीव जातीचे सदस्य यांचा समावेश होतो. पर्यावरणाची स्थिती दिवसाची वेळ, ऋतू, हवा स्थिती व अन्य घटकानुसार त्या ठिकाणी बदलते. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. बर्नार्ड नेबल नावाच्या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल: सजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व निसर्ग नियमाने बद्ध अशा संतुलित परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणून नेबल यांचे मत पर्यावरणशास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालीचे परस्पर संबंधातील संतुलन मूल कर्तृत्वाचे शास्त्रीय अध्ययन होय. डॅनियल डी चिरास या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या अशी आहे पहा: पर्यावरणशास्त्र हे जैविक व अजैविक घटक व त्यांचे पर्यावरण व विशेष करून त्या
घटकातील परस्पर क्रियांच्या अभ्यासाचे शास्त्र होय, असं त्या ठिकाणी डॅनियल डी चिरास यांनी सांगितलेलं आहे. डडले स्टॅम्प नावाचा एक तज्ज्ञ आहे, त्यांनी पर्यावरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. पर्यावरण प्रभावाचा असा एक परिणाम आहे जो एखाद्या जीवाचा विकास आणि निसर्गाला परावर्तित किंवा निर्धारित करत असतो. अशा पद्धतीनं डडले स्टॅम्प यांनी पर्यावरणाची व्याख्या केलेली आहे. अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांनी पर्यावरणाच्या व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतात. पर्यावरणातील साधनसंपदाचा संवर्धन व व्यवस्थापन व नियोजनात्मक विश्लेषणाच्या आणि मानवी हिताच्या दृष्टीने केलेल्या शास्त्रीय अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र असंही त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. लोकसंख्या, साधनसंपत्ती, प्रदूषण इत्यादीचे परस्पर संबंध, त्यांचे परस्परावर होणारे परिणाम व त्यांच्यातील गुंतागुंत यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र होय, अशी ही व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पर्यावरणातील नैसर्गिक व सांस्कृतिक घटकाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा पद्धतशीर अभ्यास, शास्त्रीय अभ्यास व संकलित अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र होय, अशीही ढोबळमानाने आपल्याला व्याख्या त्या ठिकाणी करता येईल. पर्यावरणाच्या संदर्भात मानवाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्यांचा अभ्यास करून निर्मूलनासाठी शोध घेणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र होय, ही एक अतिशय आपणाला सोपी आणि समजेल अशी व्याख्या त्या ठिकाणी आपणाला सांगण्यात येते. वरील आत्तापर्यंत ज्या काही आपण व्याख्या त्या ठिकाणी पाहिल्या त्यावरून पर्यावरण हा विषय किती गुंतागुंतीचा आहे किंवा किती व्यापक स्वरूपाचा आहे या संदर्भामध्ये आपणाला कल्पना येते. साधारणपणे पर्यावरणशास्त्र म्हणजे निसर्ग, त्यामुळे पर्यावरण ही प्राकृतिक आणि जैविक संकल्पना आहे ज्यामध्ये पृथ्वीवरील जैविक घटकाचे अस्तित्व निसर्ग नियमानुसार संतुलित परिस्थितीवर अवलंबून असतो. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणात प्रदूषण, नागरीकरण, ऊर्जाक्षय, वृक्षतोड, आवर्षण, ओझोन क्षय इत्यादी सारख्या भयानक समस्यांना त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला व्याख्येवरून पर्यावरणशास्त्राची व्याप्तीसुद्धा त्या ठिकाणी लक्षात येते. ही किती मोठी व्याप्ती आहे ही या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. पुढचा भाग ज्यावेळेस आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पाहतो त्यावेळेस पर्यावरणाचे महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. पर्यावरणाचं महत्त्व सांगत असताना जगामध्ये पर्यावरणाचा अभ्यास फार वर्षापासून केला जातो. पर्यावरणशास्त्र या विषयाला अलीकडच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 1972 साली स्टॉकहोम येथील जागतिक परिषदेनंतर विकसनशील देशामध्ये पर्यावरण समस्येच्या बाबतीमध्ये त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी त्या ठिकाणी देण्यास सुरुवात झाली. कोणत्याही विकासाच्या योजना एखाद्या प्रदेशात अंमलात आणत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे अतिशय गरजेचं आहे. याची जाणीव समाज व शासन यांना फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे आणि यासाठी या विषयाला शास्त्रशुद्ध अभ्यास होणे, या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास होणे काळाची गरज त्या ठिकाणी बनली आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात इसवी सन 1960 साली पर्यावरणशास्त्र हा स्वतंत्र विषय त्या ठिकाणी उदयास आला. औद्योगिक क्रांती, हरित क्रांती झाल्यानंतर त्या क्षेत्रात नवीन नवीन शोध लागले. दुसऱ्या महायुद्धाचे गंभीर परिणाम त्या ठिकाणी जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांनी त्या ठिकाणी भोगले. अणुबॉम्बचे संहारक गंभीर परिणाम त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत जगाने आणि तेव्हापासून लोक पर्यावरणशास्त्राकडे त्या ठिकाणी आकर्षित झाले. पारिस्थितिकी, पर्यावरण संस्था आणि जीवसहती या 3 गोष्टी पर्यावरणात अंतर्भूत केल्या आहेत. पारिस्थितिकी, परिसंस्था आणि जीवसहती या 3 गोष्टी प्रामुख्याने पर्यावरणात अंतर्भूत केल्या आहेत. पर्यावरण भूगोल पारिस्थितिकी संबंधित आहे, त्यामुळे पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीमध्ये खालील 3 घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले जातात. पोष, त्याच्यामध्ये पहिला घटक आहे
पोषण द्रव्याची आवक, जावक जमिनीत असेंद्रिय खनिज व खनिज द्रव्ये, पाणी, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन यांच्याशिवाय गंधक व फॉस्फरस इत्यादी बाबीमुळे जीवनिर्मितीसाठी लागणारी पोषक द्रव्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये मिळतात. पुढचा घटक आहे जीवसृष्टीतील जीवाची निर्मिती, वाढ होण्यासाठी ऊर्जेची गरज असते. वनस्पतीचे अन्न पानात तयार होते, याकरता सौर ऊर्जा वातावरणातून शोषून घेतली जाते. तृणभक्ष प्राण्यांना गवत, पालापाचोळा, पाने, चारा असे अन्न चालते, तर मांसभक्षक प्राणी तृणभक्षकावर वाढतात. सर्व भक्षक प्राणी तृणभक्ष व मांसभक्षकावर त्या ठिकाणी वाढतात. शेवाळ, बुरशी, जीवाणू इत्यादी वनस्पती जिवंत व मृत सेंद्रिय द्रव्यावर वाढतात. अशा प्रकारे जीवसृष्टीत अन्न किंवा ऊर्जा साखळी त्या ठिकाणी कार्यरत असते. त्याच्यामधला तिसरा घटक आहे निसर्ग नियमानुसार प्रत्येक जीवाला जन्म, वाढ व मृत्यू या चक्रातून जावे लागते आणि अशी जीवन साखळी टिकवण्यासाठी अन्न साखळी निसर्गामध्ये त्या ठिकाणी असते. या अन्न साखळीद्वारे ऊर्जा साखळीची सुरुवात त्या ठिकाणी होते. निसर्गातील अजैविक गोष्टी ऊर्जा साखळी टिकवण्यासाठी कायम कार्यरत असतात. पर्यावरणशास्त्र हा विषय तसा खूप व्यापक आहे, त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. पर्यावरणशास्त्रात समाविष्ट केलेल्या सर्व शास्त्राचे स्वरूप व अभ्यास पद्धती दिवसेदिवस त्या ठिकाणी बदलत असल्याने पर्यावरण भूगोलाची व्याप्तीसुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे. असे जरी असले तरी पर्यावरणशास्त्रातील सविस्तर असा अभ्यास त्या ठिकाणी आपणाला खालील 4 प्रमुख मुद्द्यांना अनुसरून त्या ठिकाणी करावा लागतो, त्या ठिकाणी केला जातो. त्यातला पहिला मुद्दा आहे पर्यावरणाची संकल्पना. पहिला मुद्दा आहे पर्यावरणाची संकल्पना. यात प्रामुख्याने पर्यावरणाचे प्रकार, पर्यावरणाचे घटक, भूगोल आणि पर्यावरणशास्त्र, सहसंबंध, मानव आणि निसर्ग, पर्यावरण आणि समाज, पारिस्थितिक आणि परिसंस्था, पारिस्थितिकीची मूलभूत संकल्पना आणि तत्वे, मानव पर्यावरणाचे सहसंबंध इत्यादी बाबीचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो व संकल्पना समजून घेतली जाते. दुसरा मुद्दा असा आहे पर्यावरणातील उपलब्ध साधन संपत्तीच्या संदर्भाने. पर्यावरण मानवासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहे. पूर्वीपासूनच मानव या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर गरजेनुसार करीत आहे. अलीकडे वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजामुळे या साधन संपत्तीचा वापर अमर्याद होत आहे. त्यामुळे लय पावणारी साधन संपत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारच्या साधन संपत्तीचा खनिज, शक्ती साधने, ऊर्जा साधने आदी घटकाचा वापर नियोजनबद्ध कसा करावा याचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा मुद्दा आहे पर्यावरणीय समस्यांचा अभाव. वाढती लोकसंख्या, वाढत्या मूलभूत गरजा आणि त्या समाधानकारक पुरवण्यासाठी मानवाने औद्योगिक क्रांती आणि हरित क्रांती घडवून आणली. त्यामुळे वाढते औद्योगिकरण, वाढते शहरीकरण, शक्ती साधनाचा अमर्याद वापर, त्यांच्या नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे पर्यावरणात विविध समस्या निर्माण होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, ज्याला आपण अवनती म्हणतो, व पर्यावरणात होणारे प्रदूषण, यामध्ये प्रामुख्याने जल प्रदूषण, जमीन, हवा, ध्वनी इत्यादी प्रदूषणाचा त्या ठिकाणी समावेश होतो. या सर्व समस्यांचा अभ्यास करणे हा पर्यावरणशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. या सर्व बाबीचे विश्लेषण व विवेचन पर्यावरणशास्त्रामध्ये होते. चौथा घटक किंवा मुद्दा असा आहे पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन.
पृथ्वीवरील सर्व सजीव वैशिष्ट्यपूर्ण एकमेकात गुंफले आहेत आणि त्यावरच परिसंस्थेचे अस्तित्व अवलंबून असते. तथापि मानवाकडून त्यांच्या होत असलेल्या नियोजन शून्य अतिवापरामुळे परिसंस्थेचे अस्तित्व बिघडते आणि त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणाचा तोल ढासळण्यामध्ये होतो. तर तसे पर्यावरण संतुलन बिघडू नये म्हणून उपलब्ध साधनसंपदेच्या वापराचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे व साधनसंपदा येणाऱ्या पुढील पिढीसाठी उपलब्ध व्हावी यासाठी त्याचे नियोजन करणे हा पण एक भाग पर्यावरणाच्या अभ्यासाचा प्रामुख्याने अविभाज्य घटक आहे. मानवाने औद्योगिक प्रगती ही पदार्थविज्ञान, गणित, रसायन, संगणक यासारख्या शाखांमधून त्या ठिकाणी केलेली आहे. मालाचा पुरवठा, खनिज शक्ती ज्याला आपण ऊर्जा म्हणतो व त्यांचे मर्यादित उत्पन्न यामधून व्यापाराची निर्मिती होते. मर्यादित उत्पन्न व अमर्याद मागणी यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी नियोजन व व्यवस्थापनाची आवश्यकता ठरते. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्राच्या मदतीने विविध रोगावर मिळवलेले नियंत्रण, त्यामुळे घटणारा मृत्यूदर व मानवाचे आयुष्यमान त्या ठिकाणी वाढलेले आहे. परंतु विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे नवनवीन रोग त्या ठिकाणी समोर येत असतात आणि त्या संदर्भामधल्या समस्यासुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत असतात. मानसिक संतुलन ढासळणे यासारखे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. यासाठी सुद्धा नियोजन व व्यवस्थापनाची गरज आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पर्यावरणाचे महत्त्व पाहत असताना आपणाला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये करणं आवश्यक आहे आणि म्हणून पर्यावरणशास्त्र ही अतिशय महत्त्वपूर्ण शाखा त्या ठिकाणी आपणाला असलेली पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करत असताना या 4 स्टेपमधून आपणाला त्याचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता जी मी 4 मुद्दे सांगितलेले त्या संदर्भामध्ये पर्यावरणशास्त्राच्या संदर्भानं त्या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे. पर्यावरणाची संकल्पना अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. पर्यावरणातील उपलब्ध साधनसंपत्ती आणि त्या ठिकाणी त्याचा वापर या संदर्भाने त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. समस्यांचा त्या ठिकाणी अभाव असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. पर्यावरणीय व्यवस्थापन व नियोजन अशा पद्धतीनं या ठिकाणी पर्यावरणाचा म्हणजे महत्त्व सांगत असताना या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासिकेसाठी या ठिकाणी आपण इतकंच या ठिकाणी